नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण गांधी आयर्विन करार या गांधी आयर्विन कराराविषयी माहिती पाहिली. मग गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यामध्ये करार का झाला? तर पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा एकही सदस्य उपस्थित राहिला नाही आणि राष्ट्रीय सभेचा सदस्य उपस्थित न राहिल्यामुळं इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना कोणताही निर्णय घेता आला नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय सभेच्या सहभागाशिवाय पहिली गोलमेज परिषद काय झाली? ही जी पहिली गोलमेज परिषद आहे, या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जी चर्चा करण्यासाठी बोलवली होती की सविनय कायदेभंग चळवळ मागे घ्यावी, यासाठी त्यांना वाटलं की गांधीजी किंवा राष्ट्रीय सभेचे कोणते तरी नेते उपस्थित राहतील, परंतु राष्ट्रीय सभेने या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळं काय झालं तर पहिली गोलमेज परिषद आहे, या पहिल्या गोलमेज परिषदेची चर्चा निष्फळ ठरली, त्यातून कोणताही फायदा झाला नाही. मग राष्ट्रीय सभेला तर बोलावं लागते. राष्ट्रीय सभा आली तरच काय होतंय, कुठला तरी मार्ग निघते, सविनय कायदेभंग चळवळ मागे घेता येते. म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक योजना तयार केली. त्यांनी काय केलं की बाबा लवकरात लवकर गांधीजी आणि त्यांचे अनुयायी काय करा, तुरुंगातून सोडून द्या. त्यामुळं काय होईल तर राष्ट्रीय सभेत जे नेते आहेत, त्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यामध्ये अनुकूलन वातावरण तयार होईल आणि अनुकूल म्हणजे चांगले वातावरण तयार होईल आणि चांगले वातावरण तयार होऊन ते काय करतील, दुसऱ्या गोलमेज परिस्थितीला उपस्थित राहतील. यासाठी व्हाईसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यातमध्ये काय झाला, एक समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. मग या करारात पुढील बाबी ठरवण्यात आल्या. कोणकोणत्या बाबी ठरवण्यात आल्या तर ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्याची हमी दिली. ब्रिटिश सरकारने गांधीजींना कोणती हमी दिली की बाबा तुमची ज्यावेळेस प्रस्तावित राज्यघटना तयार होईल, तुमच्या देशाचा राज्यकारभार ज्यावेळेस तुम्ही चालवता लवकरात लवकर, त्यावेळेस तुम्हाला जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्याची आम्ही हमी देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने राज्यघटना तयार करून तुम्ही तुमच्या देशाचा राज्यकारभार पाहू शकता. फक्त याची काय दिली, हमी दिली. त्या बदल्यात राष्ट्रीय सभेने काय करायचं तर राष्ट्रीय सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्याचे काय केले, आश्वासन दिले. तसेच दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी देखील राष्ट्रीय सभेनं दर्शवली. मग आज आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेविषयी माहिती पाहणार आहे. बघा, 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. बघा, आपण पाहिलं 1930 ते 1932 या दरम्यानमध्ये 3 गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. आता दुसरी गोलमेज परिषद आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेनं दुसऱ्या गोलमेज परिषद चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली. कधी? गांधी आयर्विन करार झाला. गांधी आयर्विन करारामध्ये सांगण्यात आलं बाबा तुम्हाला प्रस्तावित राज्यघटनेत लवकरात लवकर जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्याची आम्ही काय देतो, हमी देतो. तुम्ही सविनय कायदेभंग चळवळ मागे घ्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला काय व्हा, सहभागी व्हा. मग राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या चर्चेला सहभागी होण्यासाठी तयार झाली. 1931 साली लंडन येथे इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले. म्हणजे 1931 साली लंडन या ठिकाणी इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेचे काय करण्यात आले होते, आयोजन करण्यात आले होते. गांधी आयर्विन करारानंतर राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी या ठिकाणी उपस्थित राहिले होते. या परिषदेस इथे तुम्हाला पाहायला मिळते बघा, या परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. मग गांधी आयर्विन करार झाला आणि गांधी आयर्विन करारानुसार ही जी दुसरी गोलमेज परिषद आहे, या दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमातीचे पक्ष तसेच संस्थानिकाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते आणि लवकरात लवकर भारताला जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्यात येईल किंवा राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्यात येईल. आणि तसेच भारतातील लोकांनी काय करावं, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडाव्या, यासाठी दुसऱ्या गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती आणि त्याच्या माध्यमातून काय होत होतं तर जो जनता आहे ती जनता एकत्र येत होती आणि जर जनता एकत्र आली तर इंग्लंडला भारतामध्ये जास्त दिवस राज्यकारभार करता येणार नव्हता. याची जाणीव इंग्लंडचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांना झाली आणि त्यांनी काय केलं, गोलमेज परिषदेचे आयोजन केले. ही आपण दुसरी गोलमेज परिषदेविषयी माहिती पाहतोय. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी उपस्थित राहिले. तसेच राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमातीचे मग आता वेगवेगळ्या जातीचे लोक उपस्थित राहिले की बाबा त्यांच्या जातीच्या काही मागण्या असतील. राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमातीचे पक्ष तसेच संस्थानिकाचे प्रतिनिधी बोलवण्यात आले होते. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलिताचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, हजर होते. दलित समाज आहे, या दलित समाजाच्या देखील असंख्य समस्या होत्या, त्यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात अन्याय होता. मग या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलिताचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, उपस्थित होते. मग गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला आणि या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला तर हा अल्पसंख्याक समाज आहे दलित समाज, तसेच मुस्लिम समाज, ह्या दलित समाजाचा काय केला, ह्या अल्पसंख्याकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला, दलिताच्या माध्यमातून उपस्थित केला आणि त्यांनी दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये केली. बघा, गोलमेज परिषद सरकारने अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद निर्माण झाले आणि ही दुसरी गोलमेज परिषद आहे. या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दलिताचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या ठिकाणी त्यांनी अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला आणि दलित समाजावर जो अन्याय होता तो अन्याय नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं तर दलितसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. म्हणजे भारतामध्ये दलित समाज आहे, या दलित समाजासाठी काय पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. मग यामध्ये या प्रश्नावर म्हणजे या कुठल्या तर दलितसाठी स्वतंत्र मतदारसंघ या प्रश्नावर किंवा अल्पसंख्याक जे प्रश्न असतील, अल्पसंख्याक कुठला प्रश्न होता तर अल्पसंख्याकाचा जो प्रश्न होता तो म्हणजे दलितासाठी स्वतंत्र मतदार संघ या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काय झाले, मतभेद निर्माण झाले. मग गांधीजींना वाटायचं की देशाचं ऐक्य महत्त्वाचं आहे, दलिताचा प्रश्न आपण आपल्या ठिकाणी सोडवू शकतो. यामध्ये काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले, दोघांचे विचार पटले नाहीत. गांधीजी त्या ठिकाणी का उपस्थित राहिले होते तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि सविनय कायदेभंग चळवळीच्या माध्यमातून हा जो भारत देश आहे हा भारत देश अखंड ठेवायचा होता, म्हणून गांधीजी त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावं, भारताच्या राज्यघटनेनुसार भारताचा राज्यकारभार चालावा यासाठी गांधीजी त्या ठिकाणी काय झाले होते, उपस्थित झाले होते. आणि त्या ठिकाणी दलिताचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. या प्रश्नावर आणि भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत, भावी संघराज्याची घटना कशी असेल, त्याचं स्वरूप कसं असेल याबाबत गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काय झाले, मतभेद झाले. त्याचे दोघांचे विचार एकमेकाला पटले नाहीत. गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. आणि तसेच वेगवेगळे संस्थानिक असतात, सरकार असेल, या प्रश्नाबाबत सरकार, गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. गांधीजींनी हे मतैक्य म्हणजे मतभेद म्हणा, लोकांचे वेगवेगळे विचार ते मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु गांधीजी अपयशी ठरले. आणि गांधीजींनी निर्माण झालेले हे जे मतभेद आहेत, जे एकामेकाच्या मनामध्ये निर्माण झालेले जे विचार होते वेगवेगळे, ते विचार मिटवण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला किंवा ते विचार
इथं संपवून आपल्याला काय करायचं, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं ते मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला, परंतु गांधीजी अपयशी ठरले. अखेर निराश होऊन गांधीजी भारतात परतले. आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय झालं तर अल्पसंख्येचा प्रश्न आणि भावी संघराज्य स्वरूप, घटनेचे स्वरूप याबाबतीत दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये मतैक्य होऊ शकले नाही. आणि मतैक्य होऊ शकले नसल्यामुळं गांधीजींनी ते प्रयत्न केला की हे मिटावं, परंतु ते गांधीजींना मिटवणं झालं नाही. शेवटी दुसऱ्या गोलमेज परिषदेतून निराश होऊन गांधीजी काय झाले, भारतात परतले. म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा काय झालेला नाही. या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या मिटलेल्या नाहीत. मग तुम्हाला अजून पण प्रश्न कसा आहे, तो टिपा लिहा. दुसरी गोलमेज परिषद 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. ते इथपर्यंत अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या गोलमेज परिषदेविषयी माहिती लिहा असा प्रश्न येतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.